असंच असतं. जास्त भाषण देणार नेहमी आपल्या जबाबदाऱ्या नाही पार पडू शकत. तेच तर लय भाषण देत होती भीमरावाला. हे सगळं तुम्ही नंतरही बोलू शकता काका. ही वेळ आत्याला शोधण्याची आहे. बाबा मी पण जाते. चल आनंद, आपण पण शोधूया. चल पुरंजन. जा, ज्याला शोधायचंय शोधा. आम्हाला काय. बरोबर बोलतात हितेश भाऊ. या घरामध्ये रोज काय ना काही तमाशा असतोच बघा. आता रोज कोणी यांची चिंता करत बसावं. तेच तर. मालक प्राणा, जीवन जगण्याचं नाव आहे, कोणाला शोधत बसण्याचं नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी मी जीवन घेऊन आलोय. चला पुढे या, पैसे घ्या आणि हे सुद्धा घ्या. एक गोष्ट सांगा, ही म्हातारी कुठे गेली? माहित नाही. मला तर वाटतं भीमानं समजवलं असेल म्हातारीला चांगलंच. तुम्हाला तर माहितच आहे ना मालक, भीमराव मोठ्या मोठ्या बाता करतो. बोलला असेल आत्यासमोर, सहन करू शकली नसेल, त्यामुळंच कुठेतरी निघून गेली. भीमरावासोबत आजपर्यंत कोणीतरी बरोबर राहिलंय की त्याची आत्या राहिली असती. आता माहित नाही ती जिवंत बी आहे का स्वतःला संपवून घेतलं तिनं. देवाच ठाऊक. काही हरकत नाही. तुम्ही सगळी लोक या आणि जगा. चला. आत्या आत्या, आत्या, आत्या मीराताई, आत्या, ओ आत्या. हे बघा, तुम्ही कुठल्या म्हातारी बाईला पाहिलंय का, जी कोबड्या घेऊन चालते? नाही. काय झालं? बघ, आज आपली कटकट गेली आहे ना, तर आज आपण काहीतरी गोडधोड करूया. तुझा उदासपणा बी दूर होऊन जाईल. त्याआधी माझ्यासाठी एक छान चाय बनवून आण. तोपर्यंत विचार करते काय गोड बनवायचं. रे खरं बोलते, कुणाला सांगू नको. काल मी ताईकडे गेले होते तिला समजवायला. आज पुन्हा रमाला तिचं रक्त इकावं लागलं. तुमच्यासाठी, तुमच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी बेचारे भीम आणि रमा जीवनभर तुमचं वझ वाहत राहते. इतक्या वर्षात इतकं वाईट साईड बोलले मी, पण कधीच जागची हल्ली नाही ती. आणि कालची गोष्ट इतकी वाईट वाटली त्यांना की घर सोडूनच निघून गेली. वाटलं नव्हतं मला, पण बरंच झालं. त्रास गेला. त्यांचं जे होईल ते होईल. आपण चाय पिऊया आणि मग काहीतरी गोड बनवूया. जा, चाय बनवून आण, जा. आई, मला चहा प्यायची इच्छा नाही. तुम्ही बनवा तुमच्यासाठी. आत्या,
भेटली? माहित नाही कुठे गेली आत्या. मला वाटतंय कोणीतरी काही बोललं असेल त्यांना. राग आला असेल आणि म्हणून घर सोडून गेले असतील. खूप शोधलं आत्याला पण नाही भेटल्या. स्वतःला काही करून तर घेतलं नसेल ना. काय? मला तर खूप भीती वाटते. काही अघटित तर नाही घडलं असेल ना. दलिया आजी, असं अजिबात विचार करू नका. आत्या असं काहीच नाही करणार. असं कसं काय करतीन? मी किती जीव लावते आत्यांना. आत्यांसाठी एवढं काय करते. असं कसं आपल्याला सोडून जायचा विचार करते. सोडून नाही जाणार रमा. तू काळजी करू नकोस. मी त्यांना इतक्या वर्षापासून ओळखतो. कुठल्या गोष्टीचा राग आला असेल त्यांना, त्यामुळे घर सोडून गेली असेल. आपल्याला त्यांना शोधायचंय लवकरात लवकर. पण का निघून गेली? पण कुठे निघून गेली? तिला कळायला नको की तिच्या जाण्यानं आपली काय अवस्था होणार ते. तशी जर तिला अकलेच्या गोष्टी करते आणि इथं अक्कल काम करत नाही. बाबा, आत्याला पण नाराज होण्याचा हक्क आहे ना. आपण पण नाराज होतो, आत्या पण नाराज आहे. भेटेल, आपण शोधूया ना. भीम, चल चल ना. सकाळपासून शोधतोय, आता कुठे शोधायचं? रमा, रडू नकोस. शोधूया, सापडेल. तुम्हीच म्हणत राहता ना की मी तुमची वहिनी नाही, छोटी बहीण आहे. हे तुमचं कुटुंब आहे ताई. आम्ही समजे तुमचे आहोत. आम्ही सगळे इथे असताना तुम्ही असं नाही करू शकत. पण तुझ्यासाठी आमचं पण हे कर्तव्य आहे ना. रडता कशाला तुम्ही? रडू नका. हे घ्या. नका रडू तुम्ही. ए म्हातारे, कुठून आलीस तू? माहित नाही कुठून आली आणि रडून रडून पैसे मागते लोकांकडून. चढपळ इथून. आम्ही भीक मागतो. चल जा इथनं. मला इथून नका हाकलू. कुठे जाणार मी? जसं तुम्ही एकमेकांच्या आधाराने जगता अशी मी पण जगून घेईन. जर मी जगू नाही शकली तर मरून जाईन. पण मी इथून कुठं नाही जाणार. जे होतं माझं ते समज गेलंय. भीमाबाई, दादा, आनंद, रमा, भीम समजे मला लई जीव लावतात. पण जिजाबाई आम्हाला नाही राहू देणार शांतीनं. मला तिकडे नाही जायचंय परत. तू स्वतः जाते की धक्के मारून काढू? थांब, धक्के मारून काढते. नाही, पळव इथून. नाही, निघ इथून. निघ, चल, निघ, निघ, निघ.
भीमाने रमाला नको सांगशील की तू मला भेटली होतीस. मी इथनं लय लय दूर निघून जाईल, लय लांब निघून जाईल. आत्या, त्या घरात भीम भाऊ आणि रमा सोडून तुमची आणखी एक सून राहते, लक्ष्मी. जर लक्ष्मीला बी नाही वाटत की तुम्ही आमच्यापासून दूर जावा आत्या, घरी चला आत्या. नाही, मला तुझ्यावर आणि जिजाबाईवर आणखीन वजन नाही व्हायचं. आणि माझ्यामुळे मी रमा आणि भीमचं जीवन बर्बाद नाही करणार. मी कुठेतरी निघून जाते ना. असं नका बोलू आत्या, असं नका बोलू. माफ करा मला. माहित नाही कोणत्या गोष्टीसाठी माफी मागू. नाही माहित मला कुठल्या गोष्टीसाठी माफी मागू. की मी तुम्हाला प्रत्येक वेळी ऐकवलंय. तुम्ही झालायत आता म्हाताऱ्या आणि माझ्या समोर माझं पूर्ण आयुष्य पडलंय. मराबिराच्या गोष्टी ना माझ्याशी करू नका. आणि यासाठी की मी उद्धटपणाने वागायची तुमच्याशी. आपल्या मर्यादेची ओळ आखून त्यात राहायला शिका, कारण ते तुमच्या भल्याचं असेल. नाहीतर एक दिवस तुमच्या दोन्ही कुबड्या हिसकावून घेईन ना, मग चालायच्या लायकीच्या नाही राहणार तुम्ही. तुम्ही तर माझी नेहमीच काळजी घेतली, पण मी काय केलं? मी तुमच्या सोबत अशी वागले जसं कोणी आपल्या दुश्मनासोबत मी वागत नसेल. आठवतंय मला, जेव्हा मी गरोदर होती तेव्हा तुम्ही कुठून ना कुठून पैसे साठवून माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन यायचात. हे घे लक्ष्मी, नारळ पाणी पिऊन घेशील. पण तुम्ही भले मला माफ नका करू, पण घरी चला ना आत्या, घरी चला. जर तुम्ही नाही आलात ना तर मग मी पण इथेच थांबेन. जिथे तिथे तुम्ही जाणार तिथे मी तुमच्या सोबत येईन, पण तुमच्याशिवाय मी कुठेच नाही जाणार. घरी चला. आत्या, आत्या आत्या आत्या, आत्या तुम्ही ठीक आहात ना? आणि तुम्ही असं आम्हाला सोडून का बरं आल्या? तुम्हाला सांभाळण्यात आम्ही कुठे कमी पडलो का? आत्या, तुला कोणी काही बोललं का? अरे आत्या, ताई, तुम्ही असं घर सोडून नव्हतं यायला पाहिजे. बघा तर सगळे किती काळजीत आहे. आता अजून उशीर करू नका. आत्याला घरी घेऊन चला. असं काय बघताय तुम्ही सगळे? मीच बोलतीये आणि मी सांगते की आत्याला घरी घेऊन चला. हो आत्या, घरी चला. बघ मीरा, आता तर तुझी मोठी सून बी तुला घ्यायला आली. घरी चल. हो आत्या, बघ ना, तुझे दोन्ही भाचे आणि दोन्ही सुना सोबत आल्यात. चल घरी चल. अरे ताई, काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? असं घर सोडून निघून जायची काय गरज होती तुम्हाला? किती काळजीत होतो आम्ही समजे. चला घरी, चला घरी चला.
नाही नाही भीम, मला मला तुमच्यावर माझं नाही व्हायचंय. जर उद्या तुम्हाला काही झालं तर मी हे समजा मी सहन नाही करू शकणार. आत्या, उद्या काय होईल ते उद्या बघू. पण आज जर तुम्ही घरी नाही आल्या ना, तर आज आमच्यासाठी खूप वाईट होईल. आम्ही सगळे स्वतःला माफ नाही करू शकणार की आम्ही आमच्या आत्याला सांभाळू नाही शकलो. आणि आत्या, उद्या काहीच चुकीचं होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना सोबत. तुम्ही घरी चला, तुम्ही चला घरी चला. हो ताई, चल, आम्ही समजे आहोत ना. चल. हो, आम्ही सगळे पण सोबत आहोत आणि असं तुम्ही घरापासून लांब नाही राहणार. हो, बिलकुल बरोबर आहे. आता खूप झालं. चला आत्या, घरी चला. हो अम्मा, आत्याला घरी घेऊन जायची काहीतरी व्यवस्था करू. हो, आपण इथूनच कुठून तरी एक खाट घेऊन येऊ. हा, नंदू हा. भाऊ, चल तू माझ्यासोबत. हो चला. जा जा लवकर जा. मीरा, घरी चल, हट्ट नको करूस. थांब जिजाबाई. तूच मीराला काहीतरी बोललीस ना? मला माहित नाही की मी तुझ्यासाठी किती चांगला पती बनू शकलो, पण कदाचित मला माहित बी नाही करून घ्यायचं. पण एवढं नक्कीच बोलेन की मला तुझी काळजी आहे. म्हणून तुझ्या अशा वागण्याने मी हैराण बी होतो. पण मी जे काय करतो खूप विचारपूर्वक करतो, कारण तू बी या घरात आहेस. म्हणून काहीही करायच्या आधी इतका नक्की विचार कर की आपल्या दोघांमध्ये जी काळजी आहे ती संपायला नको. जर का ती संपली तर बस बस थांबवा. आधी आत्याचे हात पाय गरम पाण्याने शेकून घेऊ. हो हो बाळा, फुलिया बरोबर बोलते. तू जा लवकर वाळूची पिशवी घेऊन ये, मी चूल लावते लवकर. जी. आत्या, त्रास होतोय का? अजूनही दवाखान्यात जाऊ शकतो. नाही, कुठेच नाही जायचंय मला. नक्की ना आत्या? नक्की. माझा पगार तू बघतेस काय लक्ष्मी? हस जरा. तसंही तुला तुझ्या नवऱ्याच्या कुटुंबाशी काही घेणं देणं नाहीच आहे, आणि ज्यात तुला स्वारस्य आहे ती तर तुला दिली.